नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत सरळ सेवा पदभरतीसाठी अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता, सरळ सेवेने पद भरण्यासाठी 7व्या वेतन आयोगानुसार पगार असणारे 56,100 ते 1,77,000. तर ही कुठली पदं आहेत यासाठी मित्रांनो सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो, तुमची गट क व ड ची जी परीक्षा झालेली आहेत त्याच्या गुणपत्रिका मित्रांनो या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत प्रत्येक पदांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. परंतु अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ती लागलेली नाही आहे. त्याबद्दल बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारत आहेत. तर मित्रांनो, इथं जी वेबसाईट आहे रेग्युलर मी चेक करत आहे, जशी इथं लिस्ट लागेल मित्रांनो तशी सर्वात अगोदर तुम्हाला माहिती दिली जाईल. अजूनपर्यंत कुठलेही लिस्ट जे आहेत त्या लागलेल्या नाही आहेत. तर फेब्रुवारीमध्ये मित्रांनो कधीही या लिस्ट ज्या आहेत त्या लागू शकतात. कारण की जानेवारीमध्ये मित्रांनो अपेक्षा होती की जानेवारी एंडिंगपर्यंत याचे निकाल लागू शकतात. कारण की पहिल्यापासून आरोग्य विभागाने फास्ट प्रोसेस केलेली आहे या पदभरतीची. तर जानेवारी एंडिंगपर्यंत निकाल लागलेले नाहीत. फेब्रुवारीचे मित्रांनो महिन्यामध्ये कधीही याचे निकाल जे तुमचे लागू शकतात. थोडासा वेळ तुम्हाला वाट अजून पाहावी लागणार आहे. तर ही निकालाबद्दलची माहिती झाली मित्रांनो. जसा निकाल लागेल तशी तुम्हाला माहिती शेअर केली जाईल. तर आता जी रिक्रुटमेंट या ठिकाणी मित्रांनो सरळ सेवेची अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये मित्रांनो 1700+ जागा भरल्या जात आहेत. तर मित्रांनो, आपल्याला माहीत असेल ग्रुप सी आणि ग्रुप डीची तुमची आता पदभरती झाली. त्यानंतर ग्रुप बीची मित्रांनो अजून पदभरती झालेली नाही आहे. तर ग्रुप एसाठी मित्रांनो ह्या जागा ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत. ग्रुप एमध्ये मित्रांनो वैद्यकीय सेवा जी आहे, महाराष्ट्र वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय सेवा, जे की मित्रांनो आपल्याला माहीत असेल गव्हर्नमेंट रुग्णालयामध्ये जे मेडिकल ऑफिसर्स असतात त्यांच्याकडून तुम्ही कुठलेही प्रमाणपत्र वगैरे घेतात, वैद्यकीय अधिकारी जे असतात त्यांच्यासाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. आणि मित्रांनो, ही परमनंट पदभरती आहे, कुठलीही कंत्राटी भरती नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाची जी की वैद्यकीय अधिकारी गट अ ची पदभरती आहे मित्रांनो. 7वे वेतन आयोगानुसार यांना पगार असतो 56,000 ते 1,77,000 पर्यंत. तर S20 लेवल श्रेणीनुसार या ठिकाणी पेमेंट भेटतो. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये जर पाहिलं MBBS पदव्युत्तर पदवी पदविकासाठी एकूण 1446 जागा आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार जागा पाहू शकता. याची लिंक मी या जाहिरातीची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि टेलिग्राम चॅनलवरतीही. त्याच्यानंतर पहा, BMS पदव्युत्तर पदवीसाठी मित्रांनो 283 या ठिकाणी जागा ज्या आहेत त्या भरल्या जात आहेत. अशी मिळून 1700+ वॅकेन्सी ज्या आहेत या पदांच्या निघालेल्या आहेत. तर सामाजिक समांतर आरक्षणानुसार ह्या जागा असणार आहेत मित्रांनो. याच्यामध्ये तुमची परीक्षा होत नाही, कशी निवड होणार आहे तीही तुम्हाला दाखवणार आहे मी. 1729 टोटल जागा आहेत. तर बघा, याच्यासाठी तुमची वयोमर्यादा 18, 19, 18 काही पदांसाठी, 19 काही पदांसाठी आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो जसं आपण पाहिलं मागास वर्गासाठी 38 वर्ष, मागासवर्गीय, अनाथ, आर्थिक दुर्बल दृष्ट्या घटक जे आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. त्यानंतर याच्यामध्ये मित्रांनो तुमची शैक्षणिक अर्हता, जसं की वैद्यकीय अधिकारी MBBS हे जे पद आहे याच्यासाठी मित्रांनो MBBS पदवी तुमची या ठिकाणी लागणार आहे. त्याच्यानंतर वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ जी पद आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी त्या अभ्यासक्रमानुसार पदव्युत्तर पदवी किंवा पदविका तुमची असेल तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येतं. त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं MNC असेल त्याच्यामध्ये सर्व रजिस्ट्रेशन वगैरे झालेलं असणं देखील गरजेचं आहे. MO रिक्रुटमेंट जी आहे मित्रांनो याच्यासाठी तुमची निवड प्रक्रिया कशी असणार आहे पहा. तर याच्यामध्ये मित्रांनो तुमच्या गुणांवरती तुमची निवड प्रक्रिया केली जाणार आहे. जसं की या ठिकाणी दिलं आहे पहा तपशील त्यांनी. पदवी परीक्षा सर्व वर्षामध्ये मिळालेल्या सरासरी गुण तुम्हाला 95% त्याचे गुण धरले जाणार आहेत. त्यानंतर तुम्हाला जर त्या त्या पदांकरिता जो अनुभव मागितलेला आहे, अनुभव असेल तुमच्याकडं, तर त्याचे तुम्हाला 5% गुण म्हणजे एका वर्षासाठी मित्रांनो या ठिकाणी जास्तीत जास्त 5 गुण दिले जाणार आहेत. तर असं मिळून हे 95 + हे 5 मिळून 100%ची तुमची काय केली जाणार आहे, कट ऑफ लावली जाईल. किंवा मित्रांनो 100% पैकी तुमचे जे विद्यार्थ्यांना जास्त गुण असतील त्या प्रमाणे त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन इथं केलं जाणार आहे. आणि परमनंट जॉब आहे, NHM प्रमाणे नाही आहे मित्रांनो. ही NHMमध्येही अशाच गुणांवरती रिक्रुटमेंट होते. परंतु मित्रांनो हा परमनंट 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी पगार असणार आहे. हे फक्त MBBSसाठी गुणक्रम लावला जाणार आहे. याच्यामध्ये MBBS विशेषज्ञांसाठी विशेष जे आहेत स्पेशलिस्ट जे आहेत त्यांच्यासाठी हा वेगळा गुणक्रमांक असणार आहे. त्यासाठी या ठिकाणी देखील माहिती त्यांनी दिलेली आहे. तर या पदांसाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत ते सुरू झालेले आहेत. पहा इथं ऑनलाईन ॲप्लिकेशनचं हे पोर्टल आहे आरोग्य विभागाचं, इथून अप्लाय करायचं आहे. याची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करायचे आहेत. आजपासून अर्ज सुरू झालेले आहेत. याच्यासाठी परीक्षा तर नाही म्हणता येईल, कारण की अर्ज शुल्क त्यांनी फक्त ठेवलेलं आहे. अराखीव प्रवर्गासाठी 1,000 रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 700 रुपये शुल्क असणार आहे. तर अशा पद्धतीने ही ग्रुप ए पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती देखील तुम्हाला इथं पाहता येईल आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.
मित्रांनो, सरळ सेवा पदभरतींसाठी सध्याची जी कारागृह विभाग पदभरती असेल किंवा आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, जिल्हा न्यायालय असेल, महानगरपालिकेची भरती असेल व इतर पुरवठा निरीक्षक असेल, या सर्वांसाठी तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयासाठी पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी TCS IBPS पॅटर्ननुसार वन लायनर स्वरूपामध्ये पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे. त्याची द्वितीय आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे. ज्यामध्ये मित्रांनो 2022-23मध्ये TCS IBPSने घेतलेल्या ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये तुमचे जे सामान्य ज्ञान विषयामध्ये उपटॉपिक्स असतात, जसं की मित्रांनो राज्यघटना, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण असेल, संगणक असेल, GK असेल, या विषयांवरती कशा पद्धतीने प्रश्न आले होते त्याचं घटकनिहाय वर्गीकरण तुम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला भेटेल. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत झालेल्या 21 प्रकारच्या जवळपास 400+ TCS IBPSच्या प्रश्नपत्रिकांमधून जे GSचे प्रश्न आहेत त्या GSच्या प्रश्नांचा समावेश या पुस्तकामध्ये आहे. तर GSमध्ये मित्रांनो पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी, सामान्य ज्ञान विषयाचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही वन लायनर स्वरूपामधलं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं हे TCS IBPS पॅटर्नचं पुस्तक कुठल्याही बुक स्टोअरमधून सध्याच्या भरतीसाठी खरेदी करू शकता. ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जाईल.